हे काय तर मी आज जाणार आहे बोरिवलीमध्ये हॉस्टेल आहे तिथे जाईन आणि उद्या कोलीला जाईन. 1 महिना झाला आहे कोलीला गेलेलोच नाही. आज निघतोय घरून. बॅग वगैरे पॅकिंग झालेली आहे. इकडे थोड्या वेळानंतर निघेन. 4ची ट्रेन आहे संजानपासून. चालूच असतो ते चढत पाहिजे हो. बरोबर. आम्ही मोबाईल नंबर आपले ते चुकीचे का तू पाने तर मग शेवटी घेऊन घ्या. पण तो मॅनेजर खुश होऊन की काय मी जातो मी तिकीट काढायला. मित्रांनो तिकीट बघितलेली, तिकीट काढले. आताच ट्रेन आलेली आहे. आता बोरिवलीला पोहोचलोय आता 6:30 वाजता. इकडे पाऊस पण खूप आहे चालू. इकडून विचारावं लागेल बसमध्ये, तर बॅग घेऊन जायला जमलेलं नाही. त्यामुळे आता रिक्षाने जावं लागेल. इकडून काश्मीराला जायचं आता हॉस्टेलवरती. गर्दी पण बसमध्ये तर खूपच गर्दी असते. बॅग घेऊन काय जमणारच नाही. चला रिक्षाला विचारू आता. वेगळी जागा आता. रिक्षा भेटलेली आहे पण शेअरिंगवाली नाही भेटत. भाडा जास्त द्यावं लागेल. हे बघा बसमध्ये पण किती गर्दी आहे. एवढी गर्दी असते आणि बॅग घेऊन जायला तर खूपच त्रास होतो. खूपच भीती वाटते मला पण. काय ड्रायव्हर असा आहे की कुठे पण घेऊन जातोय. कट मारून आलाय. हे बघा पाऊस एवढा आलेला की सगळं रस्ते पण भरले आणि एवढे ट्रॉफिक असते इकडे. एवढे पाऊस आले. हाँ इधर ही कितना 250. हाँ तो मित्रांनो आलोय हॉस्टेलवरती. तर बघा गाडीमध्येच बंद पडलेले आहे. क्या हुई? गाड़ी खराब हो गई? काय झालेलं काय माहिती नाही. मध्येच बंद झालेले आहे. आता जवळच आलो आहे इकडे. याच्यात थोडं पुढे जाऊन राईड घ्यायचं आहे. काय होतं बघू. हां हां चालू झालेली आहे गाडी. रिक्षा सीधा. हाँ और डायरेक्ट तो उधर से काश्मीरा निकल जाना. हाँ हाँ इधर ही कितना 250. हाँ तो मित्रांनो आलोय हॉस्टेलवरती. हॉस्टेल आहे. लाईट लावलेली. खूप दिवसापासून आलोय हॉस्टेलला. काय होतं बघू. स्टार्टिंगला वरती रूम आहे. इकडनं जावं लागेल सीडीवरून. मित्रांनो इथे बघा रूम दुसऱ्यांचे. आमचं रूम शेवटी आहे. हे वाटतंय काम चालू आहे बाथरूमचं. ही आमची रूम. 200 कपडे वगैरे चेंज केले आणि लाईट पण गेली. लाईट पण डिम झाली. आणि ही आमची रूम. थोड्या वेळानंतर जेवण वगैरे बनवून खूप दिवसानंतर आलो आहे. काम चाललं आहे बाथरूमचं. लाईट पण गेलेली आहे. एवढं सारं
आणि आमची रूम इकडे. जेवण बनवतो. बाकीचं आहे अजून काम करायचं थोडं, ते नंतर करू. पहिले हे भाजी